नमस्कार, मी डॉक्टर स्वाती. नव्या वाटा नव्या दिशा या विचारांच्या साखळीत प्रस्थापित वाटेवरच पण मोठं काम करणाऱ्या डॉक्टर अजित मंडलेचा यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अजित सर हे माझे सहाध्यायी असले तरी सुद्धा माझे गुरु पण आहेत. त्यांचा प्रवास पण केरळ आयुर्वेद चिकित्सालय, मग देश परदेशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार प्रसार, मग आयुर्वेद इंजिनिअरिंग आणि केरळच्या विशिष्ट अशा मसाज टेक्निकला आत्मसात करणं, तिकडच्या परदेशातल्या आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये आयुर्वेदाचे मानद प्राध्यापक, त्याच्यापासून नंतर पुढे संशोधन, असा मोठा विस्तारलेला त्यांचा प्रवास आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. अजित सर नमस्कार. नमस्कार. सर, आम्हाला तुमच्याकडनं हवं आहे की लहानपण कुठे गेलं, मग आयुर्वेदला जायची इच्छा कशी झाली, मग आयुर्वेदानंतर प्रॅक्टिस करत असताना किंवा आपण शिकत असताना सुद्धा इन जनरल सर्वसाधारण लोकांचा कल असा असतो की ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथे प्रॅक्टिस करायची. मग ॲलोपॅथीचं एक आवरण आपल्या ह्याच्यावर येतं, ते आवरण जुगारून पुन्हा आयुर्वेदातच कसं स्थिरावायचं. आणि आपण सगळेच जण तसे मध्यम वर्गांमधले होतो, त्याच्यामुळे आयुर्वेद प्रॅक्टिस सेट होण्यासाठीचा जो मधला वेळ गेला, त्याच्यामध्ये आलेले चॅलेंजेस, मग ते सांभाळून तिथे पाय रोवून कसे उभे राहिला आणि त्याच्यातनं आलेले परदेशात गेल्यानंतर किंवा इथे सुद्धा असे काय काय अनुभव तुमच्याकडनं आले तुम्हाला, ते सगळे आम्हाला ऐकायचे. तर अजित सर, जरा लहानपणापासून चालू करा. नमस्कार. हा जो आजचा डॉक्टर स्वातींचा जो नवीन उपक्रम आहे, नव्या दिशा नव्या वाटा, म्हणजे की प्रत्येकाने जे आयुष्यात घेतलेले अनुभव आहेत तो एक मांडण्याचा त्यांनी एक नवीन प्लॅटफॉर्म उभा केला आहे. त्याच्यासाठी मी त्यांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. लहानपण माझं सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या करमाळा तालुक्यातील 10वी पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी झालं. माझी शाळा ही ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील 2 नंबरची शाळा असल्याचं एवढं त्याचं उच्च प्रतीचं शिक्षण त्या ठिकाणी आमचे असलेले शाळेचे संस्थापक कदम सर, कडक शिस्तीचे शिक्षक, आणि त्यांनी जे काही घालून दिलेली जी शिस्त होती, त्रयसूत्री होती, ती आज ताग्यात आम्हाला आयुष्यामध्ये उपयोगी पडते. त्याच्यानंतरचं शिक्षण हे पुढे पुण्यामध्ये 9वी प्रशालेमध्ये 11वी 12वीला झालं आणि तिथून शहराकडचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर 12वी नंतरचा जो एक कलाटणीचा एक वेगळा प्रवास आपल्याला प्रोफेशनल सुरुवात करायची असते, त्यासाठी पहिल्यांदा मी 2 मार्गांचा विचार केला होता. कारण की खेड्यातून आल्यामुळे पहिला विचार होता की एक तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीचा आधुनिक पद्धतीने शेती करावी, हा एक विचार माझ्या डोक्यात होता. आणि दुसरी गोष्ट, आमच्या गावी दर सोमवारी एक वैद्यराज घरी यायचे. त्यांचं कन्सल्टेशन आमच्या घरी असायचं व त्यांना लागणारी जी सगळी आयुर्वेदिक औषधं असायची ती आमच्या घरामध्येच असायची. त्यामुळे तो एक आयुर्वेदाची त्या ठिकाणी थोडी जवळीक होती. आणि ज्यावेळेस हा कलाटणीचा विषय समोर आला त्यावेळेस माझ्या 2 नंबरच्या भावानी नवीन आयुर्वेदिक कॉलेज हडपसर या ठिकाणी सुरू होतंय त्याचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि तो मी स्वीकृत करून माझा आयुर्वेदाचा प्रवास सुरू केला. अशा पद्धतीनं आयुर्वेदाचा BMSचा प्रोग्रेस चालू होता. स्वाती मॅडम, आम्ही एकत्रित आयुर्वेदाचं शिक्षण साने गुरुजी महाविद्यालयात हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय प्रात्यक्षिक, रुग्णपरीक्षण ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या. हे करत असताना आता जसं स्वाती मॅडमने विचारलं की ॲलोपॅथी, जनरली आयुर्वेदाचं शिक्षण घेताना जास्तीत जास्त
जो एक क्लिनिकल ॲस्पेक्ट असतो तो जास्ती मॉडर्न मेडिसिन मधला असतो. त्यामुळं बरेचसे जे काही माझे सहपाठी आहेत किंवा ते सगळे ॲलोपॅथीच्या दृष्टीने मार्गक्रमण करणारे होते. पण ज्यावेळेस आमची 3rd इयरची परीक्षा संपली, निकाल येण्यासाठी बराच कालावधी होता, त्यामुळे आम्ही ठरवलं की हा वेळ आहे तो सत्कारणी लावूया. त्यासाठी आम्ही कॉलेजच्या मार्फत एक केरळची एक शैक्षणिक सहल करून येऊयात असं ठरवलं. आम्ही 5 जण होतो. मी, डॉक्टर सोनाली, डॉक्टर देवेन, डॉक्टर संध्या, डॉक्टर राधिका, आम्ही या सर्वांनी मिळून केरळची एक शैक्षणिक सहल करायचं ठरवलं. आणि मग केरळ आम्ही खालती नागरकोल पासून ते वरती मंगलोर पर्यंत आम्ही तो पूर्ण प्रवास खालतून वरच्या दिशेने केला. आणि ज्या ज्या काही नामवंत पारंपरिक चिकित्सेच्या ज्या संस्था होत्या केरळातल्या त्या सगळ्या आम्ही पालथ्या घातल्या. आणि त्याच्यातूनच सगळ्यात मोठी कलाटणी मिळाली. त्यातून विचार केला की आयुर्वेद हा एवढ्या स्ट्रॉंग पद्धतीनं, एवढ्या सकारात्मक पद्धतीनं रिझल्ट ओरिएंटेड प्रॅक्टिस हा त्या ठिकाणी केली जाते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्रिवेंद्रमला गेल्यानंतर आपण इथं जसं बीजे मेडिकलला जातो, मोठं ससून हॉस्पिटल बघतो, आणि मग आम्ही तिथे गेल्यानंतर आयुर्वेदाचं ससून हॉस्पिटल त्रिवेंद्रममध्ये बघितलं. आणि पूर्णपणे आयुर्वेदिक पद्धतीनं मॅनेजमेंट केलं जाणारं ते हॉस्पिटल. त्यामुळे आयुर्वेदाची प्रॅक्टिस एवढ्या ताकदीनं करता येऊ शकते हा प्रतिचय त्या ठिकाणी आला. त्यामुळे विचार केला की अरे नाही, इसमें भी दम है. त्यामुळे हा एक विचार घेऊन आम्ही त्या केरळच्या ट्रिप मधून परत आलो. मग इंटर्नशिप सुरू झाली, पुन्हा तो ॲलोपॅथीचा प्रवास होता. आणि मग त्याच दरम्यान एक विचार केला की नाही, आपण एक एंट्रन्स एक्झाम देऊया की जेणेकरून आपल्याला कुठेतरी आयुर्वेदाचं ऍडमिशन घेता येईल. हे करत असताना मग ऍडमिशन आणि तो प्रवास म्हणजे अभ्यास चालू असताना काय म्हणतात की जी एक देवानी एक काही गोष्टी घडून आणलेल्या असतात, त्या पद्धतीनं डॉक्टर श्रीनिवासन हे त्यावेळेस त्यांच्या व्यवसायानिमित्त पुण्यात आलेले होते. त्यांचं बसस्थान त्यांना इथं पुण्यामध्ये मांडायचं होतं. तर ते एका डॉक्टरांकडे आलेले होते. आणि मग मी आपल्या त्या डॉक्टरांकडे ते केरळची प्रॅक्टिस करायची म्हणून मी कुतूहलतेने त्यांच्याकडे जात होतो. आणि ऍक्सिडेंटली माझी त्यांची भेट झाली. ती खरी माझ्या दृष्टीने ग्रेट भेट होती. आणि त्या टर्निंग पॉइंट, येस, इट वॉज अ मेन टर्निंग पॉइंट. आणि त्यांना मी फक्त माझी म्हणलं की मला फार केरळमध्ये येऊन शिकण्याची इच्छा आहे. आणि श्रीनिवासन सर हे एवढे ओपन आणि अतिशय काय म्हणायचं, खऱ्या अर्थानं ते एका उच्च प्रतीचे गुरु. आणि अशा स्वरूपाने त्यांनी लगेचच माझं प्रपोजल त्यांनी ऍक्सेप्ट केलं. मला म्हणजे चल बॅग भर आणि चल लगेच माझ्याबरोबर. आणि मग मी पुढे त्या केरळच्या प्रॅक्टिसच्या प्रवासाला निघालो. त्यांच्या जसं आपण गुरुकुल परंपरेमध्ये जसं घरी राहून त्या गुरुकुलामध्ये राहून त्या आश्रमामध्ये राहून जसं ज्ञान घेतो, त्या पद्धतीनं त्या CNS चिकित्सालय या त्यांची जी संस्था आहे, चातुर्नाय स्मारक चिकित्सालय, त्या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर राहून, त्यांच्या घरातला एक मेंबर राहून, त्यांनी मला एक घरातला मेंबर म्हणून ऍक्सेप्ट केलं. आणि त्या पद्धतीनं मला सगळी तिथं जी काही शिकवणी आहे त्या ठिकाणी मला सगळी या केरळातल्या आयुर्वेदाची त्या ठिकाणी मिळाली. मग तो पारंपरिक बालरोगातला आयुर्वेद असेल किंवा पारंपरिक मर्मचिकित्सा असेल किंवा इतर त्वचा विकार असतील, या सगळ्यांचं साकल्यपूर्व ज्ञान मला त्या डॉक्टर श्रीनिवासन यांच्या फॅमिलीमधून, खरं त्यांच्या फॅमिलीमध्ये 3 डॉक्टर श्रीनिवासन स्वतः, त्यांचे जे सासरे केरळातले सगळ्यात मोठे आयुर्वेदिक पेडियाट्रिक फिजिशियन,
म्हणजे अशी त्यांच्याकडे 3 पिढ्यांची परंपरा असलेलं हे बालरोग चिकित्सालय. त्याचबरोबर ते गंगाधर नायर त्यांचा मुलगा डॉक्टर मणिकंदन, डॉक्टर श्रीनिवासांच्या मिसेस, तर अशा ह्या सगळ्यांचं त्या ठिकाणी पूर्ण आयुर्वेदिक फॅमिली. गुरुनं कोण दाखविलं वाट, Yes. त्याच्या पद्धतीने गुरुच छान मिळाले, त्याच्यामुळे पुढे वाट कळत गेली की आणि कुठल्या वाटेने जायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांनी शिक्षण तर दिलंच. शिक्षण मिळाल्यानंतर त्यांनी तर पूर्ण ऑफर दिली की तू इथं राहून आमचं हॉस्पिटल चालू शकतं. एक वैशिष्ट्य असं होतं की साने गुरुजी मधला हॉस्पिटल मॅनेजमेंटचा जो काही एक्सपिरियन्स होता तो मी त्या ठिकाणी वापरल्यामुळे डॉक्टर श्रीनिवासांनी मला सरांनी ऑफर दिली की तू आमचं हे हॉस्पिटल चालेल. चालवायला घेऊ शकतोस, म्हणजे की बरं. ॲज अ मेंबर ऑफ द टीम. पण घरच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज मुळे मग मला परत पुण्याकडे वळायला लागलं. मग ते सगळं शिक्षण घेऊन इथं आल्यानंतर माझ्याबरोबर डॉक्टर सोनाली होत्या. मग आता हा जो काही केरळ आयुर्वेदचा जो काही परंपरेचा जो एक वेगळा प्रॅक्टिस मधला जो अप्रोच होता, तर आता इथे जर का त्याचा प्लॅटफॉर्म उभा करायचा असेल तर आपल्याला काहीतरी बेस पाहिजे. मग डॉक्टर सोनालीच्या फॅमिलीनी एक त्यांचा जो काही लोकमान्य नगर पुण्यातला जो काही फ्लॅट होता तो त्या ठिकाणी हे केला आणि मग त्या ठिकाणी केरळ आयुर्वेद चिकित्सालय उभं राहिलं. ज्यावेळेस हे केरळ आयुर्वेद चिकित्सालय उभं राहिलं, या प्रस्तावाला डॉक्टर श्रीनिवासन यांनी पूर्ण ताकदीने मदत केली. म्हणजे आम्ही ज्यावेळेस रुग्णालय चिकित्सालय स्थापन केलं, त्यांनी चिकित्सालयासाठी लागणारी सगळी यंत्रसामुग्री स्वतः देऊ केली. त्याचबरोबर वर्षभर पुरती एवढं औषध त्या ठिकाणी पुरवली. म्हणजे अशा प्रकारचं गुरु लाभणं हे आमचं नशीब होतं. शिवाय ते पण दर महिन्याला काही दिवस यायचे तुमच्या ते दर पाठीमागे. म्हणजे की आमचा जो काही नॉलेजचा बेस आहे तो अजून चांगल्या ताकदीने पुढे जावा, वाढावा. म्हणजे त्यांनी नुसतं आम्हाला चिकित्सालय उभं करून नाही दिलं, तर त्याची पुढची वाटचाल बंद पडू नये याच्यासाठी पूर्णपणे पाठबळ देऊन ते दर महिन्याला पुण्यामध्ये येऊन आम्ही जे काही रुग्ण बघायचो त्या रुग्णांसाठी ते स्वतः त्याचा फॉलोअप घ्यायचे, स्वतःची त्या ठिकाणी जे काही चिकित्सा सल्ला असायचा ते द्यायचे आणि आम्हाला पुढे त्या पद्धतीनं कंडक्ट करण्यासाठी पूर्ण मदत पुढे करायची. परदेशात कसे पोहोचणार? ज्या वर्षी केरळ आयुर्वेद चिकित्सालय स्थापन केलं आणि चिकित्सालयाच्या उद्घाटनासाठी आपल्याच कॉलेजचे प्रिन्सिपल अविनाश लेले सर ते आलेले होते. आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लेले सरांना आपल्याबद्दल फार कुतूहल आणि आत्मीयता होती. त्यांनी इथल्या जे काही नामांकित वैद्य होते ते सुद्धा त्या ठिकाणी घेऊन आले. म्हणजे उदाहरणार्थ बापून आनंद हे आमच्या उद्घाटनाला आलेले होते. त्याच्यानंतर गोपटे सर, म्हणजे आपली जी काही सगळी आपली शिक्षक मंडळी होती, जे आपल्या सगळे ग्रेट आपले जे काही गुरु होते, योगो जोशी सर, हे सगळे त्या ठिकाणी उद्घाटनाच्या दिवशी येऊन गेले. त्यामुळे त्यांना हे सगळे जे काही आपण एक केरळातली एक वेगळी परंपरा पुण्यामध्ये आणली, त्यासाठी एक प्रकारचा ह्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद मिळाला. आणि नेमकं त्याच वर्षी लेले सर आणि राणे सर या दोघांनी एकत्रित मिळून एक इंटरनॅशनल आयुर्वेदिक अकॅडमीची स्थापना केली. आता हा त्यांचा सुरू झालेला प्रवास आणि आमचा त्याचबरोबर चालू झालेला प्रवास. आणि त्या दरम्यान त्यांच्याकडे ज्यावेळेस वेगवेगळे परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी त्यांच्या कोर्सेससाठी येऊ घातले, त्या दरम्यान म्हणजे जे त्याच्यात जास्ती डिमांड होती ती आयुर्वेदिक जे काही स्नेहसंवेदनाच्या ज्या थेरपीज आहेत, प्रॅक्टिकल नॉलेज, त्याच्यासाठी भरपूर डिमांड होती त्यांच्याकडे. मग त्याच्यासाठी आमचं फाउंडर फॅकल्टी म्हणून त्यांनी मेंबरशिप दिली आम्हाला आणि तिथून आमचा खऱ्या अर्थाने परदेशी विद्यार्थ्यांचा एक्सपोजर सुरू झाला. मला वाटतं मी त्या दरम्यान तुझं एक सेमिनार पण बघितलं होतं की ते प्रात्यक्षिक असं की ते रोपला धरून पायाने. हा बरोबर, आपण ते स्पोर्ट्स मसाज, म्हणजे तो आयुर्वेद व्यासपीठाने एक
ऑर्गनाईज केलेला तो बरोबर. प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये तो मी बघितले ना तेव्हा मला लक्षात आलं की वैद्य कोणी याच्यामध्ये ट्रेंड आपल्याकडे कोणीच नव्हतं त्या दरम्यान. Right. आता सुद्धा किती लोक चावेटी करतात पुण्यामध्ये मला माहिती नाही ऍज अ डॉक्टर म्हणून, पण ते स्पेशालिटी म्हणजे तुझ्याकडे ती स्पेशली होती बघितली Yes. मी. आणि तो सगळ्यात म्हणजे आमच्या दृष्टीने पण एक खूप महत्वाचा विषय होता की स्पोर्ट्स मेडिसिनच्या दृष्टीने, म्हणजे की स्पोर्ट्समनला फिटनेस ठेवण्यासाठी हा जो काही केरळातली जी कलरी म्हणून जी मार्शल आर्ट आहे, ह्या मार्शल आर्ट लोकांना जे काही फिटनेस, फ्लेक्झिबिलिटी, त्यांचा एन्ड्युरन्स हा चांगला मेंटेन करण्यासाठी त्या चिकित्सेचा जो उपयोग होतो तोच उपयोग आपण ह्या सगळ्या जे काही आपले स्पोर्ट्समन आहेत त्याच्यासाठी करून घेण्यासाठी खूप चांगला होता. म्हणून हे श्रीनिवासन सरांकडूनच आम्ही हे जे काही चॅरिटी उडीचिल नावाचा जो मसाज आहे त्याच्यातलं त्यांनी आम्हाला प्रात्यक्षिक शिकवली. ग्रेट. त्याच्यानंतर मग तू त्या केरळीय ज्या गोष्टी होत्या त्या इथे प्रॅक्टिस मध्ये आल्या, म्हणजे फक्त पंचकर्म म्हणजे ममन विरेचन वरती रक्तमोक्षण ह्याच्या पलीकडे पण आयुर्वेदामध्ये खूप साऱ्या थेरपीज आहेत याची नव्यानं ओळख तेव्हा व्हायला लागली होती. म्हणजे आपण आयुर्वेदाच्या कॉलेजमध्ये सुद्धा पुण्यामध्ये बसून त्या गोष्टी शिकलो नव्हतो, त्या तुम्ही तिकडे जाऊन शिकून आला आणि इम्प्लिमेंट केल्या, त्याच्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या संख्येमध्ये पण प्रचंड वाढ झाली त्यावेळेला तुमच्या. खऱ्या अर्थानं म्हणजे की मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर हा एक आयुर्वेदाचा खूप मोठा ताकदीचा विषय आहे की त्याच्या आधारे या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या क्लिनिकली जर का तुम्ही प्रॉपरली इम्प्लिमेंट केल्या तर रुग्णांना खरोखरच खूप चांगला फायदा होतो. परदेशामध्ये मग असे काय काय अनुभव आले? नेमकं परदेशामध्ये जाऊन म्हणजे त्यावेळेचं स्वरूप काय होतं की आयुर्वेद प्रचार म्हणजे लेक्चर्स घ्यायची होती, तिथल्या तर विद्यार्थ्यांना तुम्ही इथे शिकवलं, पण जेव्हा तुम्ही तिकडे जायला सुरुवात केली तेव्हा मग कामाचं स्वरूप काय होतं साधारणतः? सगळ्यात पहिलं हे रानडे सरांनी पहिला सगळ्यात एक जो पहिल्यांदा ओपनिंग दिलं ते म्हणजे होतं पोलंडच्या वार्सॉ सिटीमध्ये. तिथली एक जी हेल्थ प्रमोशनल इन्स्टिट्यूट होती, म्हणजे पॉझिटिव्ह हेल्थ प्रमोशन करणारी इन्स्टिट्यूट, त्या ठिकाणी म्हणजे लेक्चर्स, काही रुग्णांना ॲडवाईस देणं, अशा पद्धतीचं ते म्हणजे प्रॉपगेशन ऑफ पॉझिटिव्ह हेल्थ अशा प्रकारची कन्सेप्ट होती. मग आपल्या आयुर्वेदातली दिनचर्या असेल किंवा काय ऋतुचर्या असेल, म्हणजे जे काही आपण त्याचबरोबर काही जे डिसीज्ड पर्सन आहेत त्यांनाही आपलं जे काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स आहेत त्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करणं. आणि मग त्या ठिकाणी एक पॉलिश मसाज स्कूल होती. आता आपला मसाज हा मेन स्नेहसुवेदन हा मेन जो काही आपला एक मेन केरळातल्या ट्रीटमेंटचा जो अविभाज्य अंग होता, मग त्यामुळे तिथे खूप मोठा स्कोप मिळाला त्या पॉलिश मसाज स्कूलमध्ये. जवळजवळ आम्ही 8 बॅचेस त्यावेळेस कंडक्ट केल्या त्या 3 महिन्यामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने एक वेगळी वाट त्या ठिकाणी मिळाली की या गोष्टींना थेरपॅटिक अँगलच्या माध्यमातून तसंच कॉन्झर्वेटरी हेल्थ मॅनेजमेंटच्या माध्यमातून खूप मोठा स्कोप असल्यामुळे त्या ठिकाणी तो खूप मोठा सक्सेस झाला. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही पुढे मग रानडे सरांनी परत दुसरं प्रपोजल दिलं, ते म्हणजे ऑस्ट्रियाची एक मोठी इन्स्टिट्यूट की जे काही वेगवेगळ्या परंपरागत ज्या काही थेरपीज आहेत त्याची एक पर्ग्युलर मसाज शूल म्हणून जी इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी आयुर्वेदाचे कोर्सेस त्यांनी लॉन्च केलेले होते. आणि मग त्याच्यातला परत हा जो काही स्नेहसंवेदनाचा जो काय भाग होता मसाजशी रिलेटेड, मग त्याच्या प्रात्यक्षिक शिकवणं, त्याचं थेरॉटिकल पार्ट शिकवणं, त्यासाठी रानडे सरांनी मला. म्हणजे पहिलं पोलंड झालं, आता ऑस्ट्रिया, मग त्याच्यानंतर पण अजून मला जर्मनी, मग त्याच्यानंतर मग स्पेन होतं. स्पेन मध्ये एक शक्ती आयुर्वेद म्हणून एक इन्स्टिट्यूट होती, त्यांच्याबरोबर वेगवेगळे आयुर्वेदाचे कोर्सेस म्हणजे बेसिक नॉलेज पासून ते वेगवेगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट पर्यंतचे कोर्सेस त्या ठिकाणी आम्ही घेतले. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की जर्मनी आणि ऑस्ट्रिया ह्या 2 ठिकाणी खूप मोठा स्कोप मिळाला. आणि मग त्या ठिकाणामुळे की ह्या आयुर्वेदाच्या कोर्सेसचं बेसिकली खूप चांगल्या पद्धतीनं त्या लोकांनी ॲक्सेप्टन्स घेतला आणि हे खूप कोर्सेस चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही 2011 पर्यंत रन केले होते. मग त्याच्यानंतर त्यातले जे काही विद्यार्थी तयार झालेले होते
मग त्यांनी स्वतःनी ज्यावेळेस ते प्रॅक्टिसमध्ये आयुर्वेदाच्या उतरले, कारण की त्यांना तिकडे आयुर्वेदा प्रॅक्टिशनर म्हणून ही एक तिथल्या गव्हर्नमेंट बरोबर असोसिएट होऊन मिळालेली ही डिग्री होती. त्यामुळं त्यांना कॉन्झर्वेटरी हेल्थ मॅनेजमेंटमध्ये काम करायला पूर्ण स्कोप होता. मग त्यामुळे काही विद्यार्थ्यांबरोबर परत पुढे आम्ही असोसिएट होऊन पुढे त्यांच्याबरोबर काम केलं आणि आज तगायत रोज त्यांचं ते ऑनलाईन काम चालू आहे. म्हणजे हे काम पुढे कंटिन्यू झालं. मग त्याच्यानंतर मग काही इन्स्टिट्यूट बरोबर पुन्हा टायअप झाले आणि मग काही योगिक इन्स्टिट्यूट होत्या, काही म्हणजे जर्मनीमधल्या काही पारंपरिक नॉलेज बेस्ड ज्या इन्स्टिट्यूट होत्या की ज्या आयुर्वेदाला प्रॉपगेट करण्यासाठी इच्छुक होत्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या डॉक्टरांबरोबर जे काही तिथले मॉडर्न फिजिशियन्स आहेत त्यांचे इंटरॅक्शन झाल्यानंतर मग दे वर व्हेरी मच इंटरेस्टेड इन आयुर्वेद. की ज्या ठिकाणी त्यांना लिमिटेशन जाणवत होतं, जे ओपन माइंडेड तिथले डॉक्टर होते त्यांनी बरंचसं नॉलेज ग्रॅब तुम्ही करण्यासाठी तिथले मला 1-2 अनुभव पण सांगितले आहेत की तिथल्या एका डॉक्टरला सोरियासिस पूर्ण होतं. म्हणजे की एक सायकॅट्रिक फिजिशियन होते जर्मनीतले, त्यांना 30 वर्ष फुल्ली ब्लोन सोरियासिस होता हेड टू टो. तर आता बिंग अ डॉक्टर he was not taking any steroid. Okay, he know that if I'm going to take this steroid, I will land into crisis. तर ते बऱ्याचपैकी नॅचरल थेरपीजकडे त्यांचा जास्ती कल होता. ते स्वतः तिथल्या नॅचरल थेरपीच्या ट्रीटमेंट घेत होते. आणि मग माझी एका योगाच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना त्यांची माझी भेट झाली आणि मग त्याच्याबरोबर त्यांनी हे त्यांचं सगळं मी प्रॉब्लेम लक्षात घेतला आणि मी काही ज्यावेळेस मी तिथं जर्मनी आणि ऑस्ट्रियामध्ये शिकवत होतो, मी काही तिथल्या वनस्पतींचा अभ्यास करून ठेवला होता. म्हणजे तिथली रसगिरी विभाग त्यांचा अभ्यास करून मग मी काय केलं की तिथल्याच वनस्पती त्यांच्यासाठी वापरल्या, आपल्या आयुर्वेदाचं बेसिक प्रिन्सिपल्स वापरून. आणि ही भेट होती आमची एप्रिल-मे महिन्यातली. त्याच्यानंतर माझी नेक्स्ट व्हिजिट होती ऑक्टोबरमध्ये. ते डॉक्टर पुन्हा मला ऑक्टोबर महिन्यामध्ये भेटायला आले, एकदम कडकडून मिठी मारली आणि ते बोलले की माझ्या अंगावरती एकही पॅच आता शिल्लक नाही. ही आयुष्यातली मी एवढ्या 30 वर्षाच्या या सोरियासिसच्या प्रवासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की माझ्या अंगावरती एकही पॅच नाही. आज मी उघड्या अंगाने फिरू शकतो. त्यामुळे म्हणजे की मला एकच या ठिकाणी आपण चरकाचंच सगळ्यात मोठं प्रिन्सिपल वापरलं की जे आपल्या भोवताली आहे त्या वनस्पती मायासाठी आहेत आणि त्याचा जर का आपण योग्य रीतीनं आपले जे काही शास्त्राचे जे काही तत्व आहेत त्याचा वापरून उपयोग केला तर किंचित द्रव्यम अनौषधम, सगळं जे काही आहे ते औषधीच आहे. म्हणजे सर्व अशा पद्धतीनं मग तिथल्या वनस्पतींचा वापर मग त्याच्यानंतर मग आयुष तर्फे तिथे जे काही कॉन्फरन्सेस होत होत्या, मग आपलं जे काही या ठिकाणी विश्वानंद केंद्र सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हणजे वेगवेगळ्या आपल्या पारंपरिक चिकित्सा पद्धती व त्याचबरोबर आधुनिक चिकित्सा पद्धती यांचं जे काही इंटिग्रेशन करून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीटमेंट करतो, तर त्याचा जो काही अनुभव आपल्या पाठीशी होता, तर त्याचं प्रेझेंटेशन करायला दोनदा मला आयुषच्या कॉन्फरन्समध्ये मला चान्स मिळाला होता. त्यामुळे मी त्या ठिकाणी आयुष स्पॉन्सर्ड 2 कॉन्फरन्स होत्या ग्राज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या असोसिएशनमध्ये. आणि मग त्यानिमित्तानं मग तिथल्या वेगवेगळ्या डॉक्टरांशी खूप चांगला इंटरॅक्शन झाला. एक ॲस्ट्रोफिजिशियन होते डॉक्टर मॅक्स मोझर म्हणून, आणि त्यांचं आयुर्वेदावरती प्रचंड प्रेम. इवन दो ही इज HOD फिजिओलॉजी डिपार्टमेंट फ्रॉम द ग्राज मेडिकल युनिव्हर्सिटी, बट ही स्ट्रॉंगली बिलीव्स इन आयुर्वेद. म्हणजे की त्यांनी स्वतः ह्या आपल्या आयुर्वेदाचा अभ्यास करून एक स्वतः क्रोनोबायोलॉजी नावाचं पुस्तक लिहिलेलं. क्रोनोबायोलॉजी मीन्स द बायोलॉजी हाऊ इट फंक्शन्स अकॉर्डिंग टू द टाइम. तर त्याच्यावरती त्यांनी आयुर्वेदाचा अभ्यास करून व मॉडर्न फिजिओलॉजीचा अभ्यास करून ती सगळी जी काही बेसिक तत्व आहेत ती त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली होती. आणि मग ते या ठिकाणी इंडियामध्ये आलेले होते
आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीशी पण त्यांनी चर्चा केल्या की आयुर्वेदाचं केवढं आपल्या पूर्ण जगाला गरज आहे. आणि त्यांनी त्यांचे जे काही विचार होते ते आपल्या सेंट्रल मिनिस्ट्रीच्या समोर मांडलेले होते. आपल्या विश्वांच्या केंद्रालाही त्यांनी भेट दिलेली होती आणि त्याचबरोबर त्यांनी काही रिसर्च प्रपोजलही आपल्यासमोर मांडलेले होते. फक्त त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं आणि पुढचा सगळा विषय तो थांबला. त्याच्या आधी म्हणजे आता हे झालं तुमचं त्वचेच्या ह्याच्यातलं तर तुम्ही सांगितलंच की ज्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी आहे. दुसरी आहे म्हणजे मस्क्युलोस्केलेटन. त्याच्यामध्ये पण तुम्ही एकदा मला अनुभव सांगितलेला की कोणीतरी तिथे सर्जन होता आणि त्यांना तुम्ही मर्म फक्त ती काहीतरी चिकित्सा दिल्यानंतर ते इतके बरे झाले की ते खुश झाले होते. तर तो एक अनुभव मला झाला. मी एका न्यूरोफिजिशियनच्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होतो आणि ते जे न्यूरोफिजिशियन होते ते त्यांनी मला माझी परीक्षा घेण्यासाठी मला म्हणले आय वॉन्ट टू टेस्ट यू. आय हॅव वन कॅन्सर सर्जन and he is having a tremendous pain in the arm, so he is not able to do the surgery. तर त्याचं काम सगळं खोळंबलेलं होतं आणि त्या मेडिकल युनिव्हर्सिटी आणि त्यांच्या हॉस्पिटलचा तो मेन सर्जन होता. त्यामुळं मला सर ठीक आहे म्हणलं, मी पेशंटला बघतो आणि त्याप्रमाणे जे काही त्यांच्या प्रिमायसिसमध्ये बऱ्याचशा वनस्पती होत्या आणि त्यांच्या मिसेसचा वनस्पतींचा अभ्यास खूप चांगला होता. त्यामुळे त्यांच्याबरोबरचे इंटरॅक्शन करून मला बऱ्याच तिथल्या वनस्पतींचं नॉलेजही मिळालं. त्यामुळे मी ज्यावेळेस त्यांना तपासलं, बघितलं, मांसगत वाताचं डायग्नोसिस करून त्यांना म्हणलं मी अशी चिकित्सा करतोय, तुमची जर संमती असेल तर त्याप्रमाणे मी ट्रीटमेंट देतो. म्हणलं पहिल्यांदा मला तुम्हाला सिस्टमिक मसाज करायला लागेल, म्हणजे वेगवेगळे फेशियल प्लेन्स आहेत ते खूप टाईट झालेले आहेत, तर त्याला रिलीज करायचं आहे बेसिकली. आणि काही विशिष्ट जे व्हायटल पॉइंट्स आहेत ते ब्लॉक आहेत, त्याचा तो ब्लॉक रिलीज करायचा आहे. आणि मग आम्ही ह्या पद्धतीने तिथल्या वनस्पती गोळ्या केल्या आणि त्याला पत्रपोटलीची चिकित्सा दिली. 3 सेटिंगमध्ये त्या माणसाचं पूर्ण पेन गेलं. आणि त्यामुळं म्हणजे तो माणूस 6 महिने त्या गोष्टीपासून सफर होत होता. त्यामुळे 3 दिवसात त्याचं पेन घालवलं. त्यामुळं ते जे काही न्यूरोफिजिशियन होते त्यांचा आपल्याबद्दलचा आयुर्वेदाबद्दलची आत्मीयता वाढली, आयुर्वेदाबद्दलचा कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे अशा पद्धतीनं त्या लोकांनी त्याच्यानंतर तिथलं लोकल गव्हर्नमेंटकडे हे प्रपोजल ठेवलं की अशा काही गोष्टी आहेत की ज्यांचा जर का आपण पूर्णपणे सायंटिफिक अप्रोच मधून जर का ह्या गोष्टी मांडल्या तर आपल्याही इथल्या लोकांना याचा खूप चांगला फायदा करून देता येईल. पण स्टील दॅट प्रपोजल इज इन गव्हर्नमेंटच्या ह्याच्याकडून त्यांचा अजून सल्लामसलत चाललेली होती, पण अजून त्याला पूर्ण ऍक्सेप्टन्स आलेला नव्हता. अजून तुम्ही योगामध्ये पण डॉक्टर पुढे जाऊन शिकला होता? येस, म्हणजे ज्यावेळेस आपलं कॉलेज संपलं आणि इंटर्नशिप चालू होती त्यावेळेस मला स्वामी आत्मबोधजी त्यांचा परिचय झाला. आणि स्वामी आत्मबोधजी हे बिहार स्कूल ऑफ योगा स्वामी निरंजनानंद सरस्वतींचे ते शिष्य होते. बिहार स्कूल ऑफ योगा म्हणजे आपल्या भारतातली एक ऑथेंटिक योगिक स्कूल, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं ऑथेंटिक पद्धतीनं जो काही आपला योगाचा जो काही अभ्यास आहे ती शिकवणारी इन्स्टिट्यूट. म्हणजे तिथे तुम्ही बेसिक त्यापासून ते PhD पर्यंत डिग्री घेऊ शकता अशी ती इन्स्टिट्यूट आहे. मग त्या स्वामी आत्मबोधजींनी सगळ्या योगातल्या गोष्टी शिकवल्या. फक्त आता ऍज अ वी आर फिजिशियन तो मेन अप्रोच आपला असतो तो म्हणजे की आपल्याला रुग्णाला ह्याचा कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल. मग त्यातून मग थेरॅपेटिक योगाचा अभ्यास केला. आणि विशेषतः आता हे कसं मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स आहेत, लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, आजचे वाढलेले मानसिक तणाव आहेत. मग याच्यासाठी या आपल्या जे काही योगाचा संयुक्तिकपणे आपल्या चिकित्सेमध्ये कसा उपयोग करता येईल त्यासाठी मग खूप अभ्यास केला. आणि मग त्याचं जे काही प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आहे त्या वेगवेगळ्या रुग्णावरती करून त्याच्यातून खूप चांगला फायदा होताना मी म्हणजे परदेशात जाऊन प्रचार तर केलाच, प्रसार पण केला आणि तिथल्या लोकांना उद्युक्त पण केलं की हे सगळं तुम्ही पण शिका आणि करा. आणि परदेशामध्ये पण अजून तुमच्याकडे स्टुडंट वगैरे येत असतात अजून आता? येस, अजूनही तो प्रवास चालूच आहे पुढे. चालूच राहावा सर अजून. येस
नाही, खऱ्या अर्थानं आता जर आपण बघितलं, आता ह्या करोनाच्या ह्याच्यातून आपण बरंच काही शिकलो, की त्यामुळे पुन्हा पारंपरिक वैद्यकशास्त्रांना तेवढंच पुन्हा महत्त्व प्राप्त झालं. की आपण बघितलं की लोकांना ह्या आधुनिक शास्त्राच्या ह्यातून काय फायदे झाले, काय तोटे झाले, किंवा मी असं जो तो शास्त्र ज्या त्या प्रत्येक आपापल्या परीने काम करत असतं, मला कुठल्याही शास्त्राला कमी लेखायचं नाहीये, पण आपल्या या पारंपरिक शास्त्रांची जर का खऱ्या अर्थानं जोड दिली तर रुग्णांचं स्वास्थ्य चांगल्या रीतीनं चांगलं टिकून ठेवता येईल. याच्यासाठी नक्कीच आपल्या आयुर्वेदाचा रुग्णांना फायदा करून देता येईल. आणि सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून की सर करोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा गप्प बसले नाहीत, कारण का मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स आहेत किंवा एंड स्टेज रिनल काही पेशंट्स होते की ज्यांना लोकल ट्रीटमेंटची पण गरज होती. सरांनी बिनधास्त त्यांच्या घरी जाऊन त्यांना ट्रीटमेंट्स दिलेल्या आहेत आणि त्यांना त्या त्रासापासून मुक्त केलेलं आहे. म्हणजे ते काही शांत बसणारा माणूस नाहीये, चळवळ आहेच आहे. म्हणजे नुसतीच परदेशातली नाही, इथे सुद्धा एवढ्या कठीण याच्यामध्ये सुद्धा लोकांना, कारण का थेरपिस्ट कोणी काम करायला तयार नव्हतं त्या दरम्यान, तर सरांनी तिथे स्वतः जाऊन लोकांना याचे रिलीफ केलेलं आहे. आणि सर अजून आम्हाला हवं आहे की आता ते झालं, म्हणजे प्रॅक्टिस झाली, परदेशातला प्रवास झाला, आता संशोधनामध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं एमफिल कम्प्लीट केलं तुम्ही. मग ह्या सगळ्यासाठी वेळ कसा मिळत होता? कारण मी आता इतक्या वर्षांपासून तुम्हाला ओळखते, तुम्हाला असा 10 मिनिट शांत बसणारा माणूस नाही आहात. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ कसा मिळाला, पहिली गोष्ट म्हणजे घरातल्यांचा सपोर्ट कसा मिळाला ते एक बोला. आणि आता संशोधनातलं सांगून संशोधन ऍक्च्युली ज्यावेळेस मी एमफिल करायला गेलो त्यावेळेस म्हणजे आता उदाहरणार्थ कटिबस्तीचं ट्रीटमेंट आम्ही लंबॅगोच्या पेशंटसाठी करत होतो, त्याचा फायदा होताना दिसतो आहे. मग आता कुठलीही जी संशोधनाची गोष्ट करायची असते त्याच्यामागे तुम्हाला पहिल्यांदा क्लिनिकल एक्सपिरियन्स असेल तरच ते तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. मग हा काही 1996 सालीपासूनचा सुरुवात जी काही आपल्या ह्या आयुर्वेदाच्या प्रॅक्टिसला झाली होती ती म्हणजे तो प्रवास म्हणजे आम्ही हे एमफिल 2006च्या नंतर करायला सुरुवात केलेली होती. त्यावेळेस मग एक लक्षात आलं, डोयफेडे सरांनी याच्यामध्ये आम्हाला उद्युक्त केलं की तुम्ही ह्या गोष्टी ज्या काय करता आहात त्या तुम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी संशोधन पहिल्यांदा एक डिग्री घ्या. म्हणून आम्ही एमफिलला ऍडमिशन घेतलं. माझे डॉक्टर मनोज ठाकूर, मिलिंद घारपुरे, आम्ही दोघे तिघे जण एकत्र येऊन ह्या संशोधनाच्या क्षेत्रात त्यामुळे ओढले गेलो. मानदंड द्यायचा असेल तर त्यासाठी संशोधनाची गरज आहे, त्याला त्या ढाचणीमध्ये मांडणं गरजेचं आहे. त्यामुळे मग आम्ही तो त्या पद्धतीनं ते संशोधन कशा पद्धतीनं केला जातो त्याच्याबद्दलचं आम्हाला नॉलेज त्या ठिकाणी मिळालं. मग तिथून हा संशोधनाचा प्रवास झाला. आता इन्स्टिट्यूटचा प्लॅटफॉर्म होता विश्वानंद सारखा. इंटिग्रेटिव्ह अप्रोचचे इन्स्टिट्यूट असल्यामुळे मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती कशा एक क्लिनिकल बेस तयार झाल्यामुळे इन्स्टिट्यूटला क्लिनिकल बेस रिसर्च करण्याचा पूर्णपणे या ठिकाणी स्कोप होता. मग तो स्कोप कसा आपल्याला हे करता येईल म्हणून आपण जे काही ट्रीट केलेले रुग्ण होते त्यांचा आम्ही पहिल्यांदा अभ्यास करायला सुरुवात केलं की आपण कुठल्या रुग्ण जास्त चांगल्या पद्धतीने ट्रीट केलेले आहेत किंवा कुठे सक्सेस स्टोरीज आहेत. आमच्याकडे डॉक्टर ज्योती लगाटे म्हणून ज्या लंडनहून त्यांनी मास्टर्स केलेलं होतं रिसर्चमध्ये, त्यामुळे मग त्यांनी हे सगळं अभ्यास केल्यानंतर इन्स्टिट्यूटचं त्यांच्या लक्षात आलं. मग आम्ही इंट्रोस्पेक्टिव्ह रिसर्च चालू केला. म्हणजे ज्या काही सक्सेसफुल स्टोरीज होत्या त्यांचं आम्ही एक रिसर्च बेस त्याचं संकलन करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून लक्षात आलं की नाही, आयुर्वेदाचा सगळ्यात चांगला स्कोप असलेली कुठली सिस्टम असेल तर मस्क्युलोस्केलेटल सिस्टम आहे. मग आम्ही त्याच्यावरती जास्त फोकस केलं. मग आम्ही स्ट्रेस इंड्यूस डिसऑर्डर हा एक दुसरा फोकस पार्ट होता. मग त्याच्यावरती स्ट्रेसनी होणारे मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर त्याच्यावरती आम्ही काम केलं. म्हणजे हा जो काही इंट्रोस्पेक्टिव्ह रिसर्च होता की स्ट्रेस इंड्यूस डिसऑर्डर होणारे मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर ते आम्ही एक स्पेसिफिक एक ड्रग सिलेक्ट केलेलं, त्याच्या हिशोबाने लोकांना जे काय त्याच्यातून रिझल्ट मिळत गेलेले होते ते पूर्ण आम्ही जॉट डाऊन केलेले होते. आणि ते ड्रग मग आम्ही एका ज्या कंपनीचं वापरलं होतं आम्ही त्यांच्याशी
बोलणी केली आणि मी त्यांच्यासमोर हा सगळा डाटा ठेवला. मग त्याच्यानंतर त्या कंपनीने ओपन आम्हाला हे केलं की आमचे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यासाठी तुम्ही रिसर्चर, क्लिनिकल रिसर्चर म्हणून काम करा. म्हणजे हा एक वेगळा प्रवास त्याच्यातून सुरुवात झाला. म्हणजे एका औषधान वापरलं गेलेलं होतं त्या कंपनीचं आणि मग तिथून हा प्रवास सुरू झाला. म्हणजे विशेष हा ही होती ती बैद्यनाथ नावाची कंपनी होती. त्यांचं आम्ही विनोस्ट्रेस नावाचं औषध वापरलेलं होतं या ठिकाणी. आणि त्या विनोस्ट्रेसमुळे जे काही मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर्स दिसायचे, जे स्ट्रेस इंड्युस्ड होते, त्याच्यामध्ये पेशंटला त्याच्यातून आराम मिळायचा. मग आम्ही हे जे काही इंट्रोस्पेक्टिव्ह रिसर्च केलेला होता तो कंपनीसमोर मांडला. मग त्यातून आम्हाला त्यांनी आणखी पुढचे क्लिनिकल रिसर्चची पुढे आम्हाला मदत केली. म्हणजे त्यातून वेगवेगळे प्रपोजल्स त्यांनी आमच्यासमोर मांडले. मग ते पुढे आम्ही कॅरी फॉरवर्ड केले. इथे तुम्ही तर सातत्याने काम करतच असता की सर्वसामान्यांना पण ह्याच्यातनं मदत व्हावी किंवा सर्वांसाठी ओपन असावं, म्हणून इथे विमानांमध्ये सुद्धा तुम्ही काही प्रोग्राम्स राबवलेले आहेत. काही वेळासाठी कॅम्प्स घेणं एखाद्या विशिष्ट आजारासाठी किंवा काय, हे तर तुम्ही करतातच आहात. तर याच्याशिवाय अजून काही फ्युचर प्रोजेक्शन्स आहेत का, किंवा त्याच्यामध्ये काय केलं इतके दिवसांमध्ये आणि आता फ्युचर मध्ये काही? नाही, म्हणजे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा जो काही आपण एक क्लिनिकल एक्सपिरियन्स घेतलेला आहे तो एक्सपिरियन्स लोकांशी शेअर करणं तेवढंच महत्वाचं आहे की जेणेकरून ही जी काही एक आपली वेगळी केरळातल्या चिकित्सेची जी परंपरा आहे ते पुढे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे व महाराष्ट्राबरोबर इतर बाहेरही आपल्यालाही जास्तीत जास्त लोकांच्या कशी उपयोगी पडून देता येईल त्यासाठी कसे जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील. त्यासाठी मी काय केलं की हे नॉलेज घेऊन वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये शिकवायला जातो. म्हणजे जे काही त्यांचे जे काही पोस्ट ग्रॅज्युएट पंचकर्माचे जे कोर्सेस असतात, तर मग त्या ठिकाणी काय होतं की हे वैद्यांबरोबर जे काही डॉक्टर मंडळी आहे त्यांच्याबरोबर हे क्लिनिकल एक्सपिरियन्स शेअर केल्यानंतर मग त्यांच्यातून तो कॉन्फिडन्स वाढला की आपोआप तेही डॉक्टर ह्या चिकित्सा पद्धतीचा अवलंब करून आणखीन काही रुग्णांना त्याचा फायदा करून द्यायला. 2015 पासून मला वाटतं तुम्ही सायनच्या कॉलेजमध्ये, आयुर्वेद कॉलेजमध्ये, आयुर्वेद कॉलेजला आहे, त्याच्यानंतर आयुर्वेदच्या हडपसर आयुर्वेद असेल किंवा तुमचं टिळक आयुर्वेद आहे, या ठिकाणी मी त्यांचे जे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्याच्या ठिकाणी मी ते नेहमी शिकवायला जात असतो. एक मानद चिकित्सक प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी जे काही त्यांचे पंचकर्माचे कोर्सेस आहेत ते शिकवायला मी जातो. ग्रेट ग्रेट, छान. सरांशी भेटून खूपच बरं वाटलं. सर, तुमचा हा प्रवास असाच पुढे चालत राहावा आणि सरांमुळे ते एकटेच नाही पण त्यांनी म्हणजे आम्हाला पण घेऊन गेलेले आहेत पुढे. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर हा नंतर ॲलोपॅथीमध्ये जातो काही वर्ष आणि मग नंतर लक्षात येतं की नाही इथे लिमिटेशन्स येतात. असे आम्ही अनेक बॅचमेट्स आहोत की ज्यांना त्यांनी पुन्हा एकदा आयुर्वेदामध्ये आणलं. त्याच्यामध्ये मी आहे किंवा डॉक्टर असलम शेख आहेत, पुरुषोत्तम दहितुले आहेत, अनिल कुलकर्णी सर आहेत. हे सगळे जणांना पुन्हा असं खेचून आयुर्वेदामध्ये आणायला सरांचा फार मोठा हात आहे. आणि हे फक्त आम्हीच नाही, असे अनेक जे जनरल प्रॅक्टिशनर्स होते त्यांना सुद्धा पुन्हा नाही हे तुमचं ज्ञान नाही, हे पण वापरा असं सांगून उद्युक्त करायला सर सगळ्यात पुढे असतात. आणि एकदम निस्वार्थ कित्येकदा त्याला सांगावं लागतं, सर जरा तुम्ही प्रॅक्टिकल विचार करा. एवढे सर निस्वार्थ पद्धतीने सगळ्यांना सेवा पण देतात, ट्रीटमेंट पण देतात आणि एक मोटिवेट पण करत राहतात. तर सर, तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.